हाय हॅलो नमस्कार. मी करण गायकवाड तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजेच करण राईट्समध्ये मनापासून स्वागत करतो. तर थंबनेल आणि कॅप्शन मधून तुम्हाला कळालंच असेल की कुठे जाणार आहोत. येस, तर आम्ही जाणार आहोत शिर्डीला व्हाया वंदे भारत फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. ओके ओके ओके, तर करूयात आपण प्रवासाला सुरुवात. पूर्ण जर्नी पर्यंत सोबत राहा. तर कॉलेजला हाफ डे घेऊन मी निघालोय साताऱ्यातून मुंबईला जाण्यासाठी. कारण बुधवारी सकाळी आमची 6:20ची ट्रेन आहे. सो मला लवकर पोहोचणं गरजेचं आहे. सो इथून मी घेतली प्रायव्हेट व्हेकल आणि ये चली सवारी मुंबई को. सानपाड्याला उतरल्यानंतर तिथून मी पकडली लोकल ट्रेन. चुनाभट्टी स्टेशन आल्यानंतर मग मी उतरलो आणि ऑटो रिक्षा करून तिथून मी गेलो माझ्या घरी. खाल्लं पिल्लं आणि मग मस्तपैकी पॅकिंग करून झोपून गेलो. स्टे ट्यून फॉर द डे 1. आता सकाळचे वाजलेत 5:15 आणि आम्ही आहोत चुनाभट्टी स्टेशनला. ट्रेन आली आणि आम्ही निघालो CSTला. स्टेशन फायनली आले आणि आम्ही निघालो ट्रेन कुठे नेमकी थांबते हे पाहायला. आणि लुक हिअर, आमची ट्रेन आली. खूप ऐकून होतो वंदे भारत बद्दल, आज प्रत्यक्ष अनुभव घेणार होतो, त्यामुळे एक्साइटमेंट खूप होती. चलो लेट्स गो. आतमध्ये एंटर केल्यानंतर आय वॉज लाईक ओव्हरऑल फॅसिलिटीज म्हणजेच ब्रेकफास्ट लंच सगळंच अप्रतिम होतं. त्याचबरोबर पाण्याची बॉटल आणि न्यूजपेपर हे फ्री असतं. त्यातल्या तुम्ही जर विंडो सीट घेतली असेल, हा तर व्ह्यू अगदी कमाल. स्वच्छता नीटनेटकेपणा कटाक्षपणे पाळला गेला होता. अगदी टॉयलेट सुद्धा खूप क्लीन होते. आय वॉज इम्प्रेस्ड. निसर्गाचा आनंद घेत फोटो सेशन करत गप्पा मारत मारत कधी आम्ही पोहोचलो शिर्डीला हे आम्हालाच कळले नाही. तर हे आहे बघा एक्झिट. इथे समोरच तुम्हाला साईबाबांचा फोटो दिसतो. त्या ठिकाणाहून तुम्हाला एक्झिट करायचं आहे आणि तिथे समोरच तुम्हाला दिसणार रिक्षा स्टँड. शेअरिंग ऑटो करून आम्ही जवळच कुठे मंदिराचे हॉटेल आहे का हे बघायला गेलो आणि आम्ही पोहोचलो मंदिराच्या आवारामध्ये. सो तिथेच आम्ही पाहायला गेलो की कुठे हॉटेल वगैरे आहेत का, पण त्यांचे रेट्स खूप हाय होते. मग त्यानंतर जवळच एक हॉटेल होते, तिथे अफोर्डेबल रेट होते. मग तिथेच रूम घेतली आम्ही. रूम देखील छान होती, बुक पण तिथेच केली. खरं तर तिथे मंदिराच्या अगदी बाहेरच ना त्यांची ट्रस्ट असते, त्यांच्या सुद्धा रूम आहेत हॉल टाईप फॅमिलीसाठी, पण हे माहीत नव्हतं ना आम्हाला, त्याच्यामुळे थोडंसं गफलत झाली. पण एनिवेज ही रूम पण तशी छानच होती. फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि दर्शनाला निघालो. हॉटेलवाल्यांची फ्री ऑटो फॅसिलिटी होती मंदिरापर्यंत जाण्यासाठी. मग म्हणलं का सोडायचं आपण. ओके, सो जास्त काय आम्ही शूट करू शकलो नव्हतो, कारण बाहेरच फोन सबमिट करायचा असतो आणि अलाउड नाही ना तिथे. सुंदररित्या दर्शन झाले. साईबाबांना बघून माझे डोळे पाणावले होते. खूप भक्तिमय वातावरण झालं होतं. खूप भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला आले होते. दर्शन झालं की आम्ही प्रसादालयाकडे वळालो. प्रसाद पण खरंच खूप छान होता. मन अगदी तृप्त झालं होतं. प्रसाद घेऊन झाल्यानंतर बाहेरच आल्यानंतर तिथे काही बसेस असतात ज्या तुम्हाला शनी शिंगणापूरला घेऊन जातात. मग आम्ही बसमधूनच शनी शिंगणापूरला जाण्यास रवाना झालो. जवळपास तासाभरात आम्ही शिंगणापूरला पोहोचलो आणि हे बघा काही दृश्य मंदिराच्या जवळचे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनिश्चरम या मंत्राचा जाप करत आम्ही मंदिरात गेलो. मंदिराचे काही दृश्य पहा. हा देव उघड्यावरच का बरं? देऊळही नाही, बरं तेलही इथेच बाहेर अर्पण करायचे, असे प्रश्न सतत मनात घालमेल करत होते. मग थोडा स्टडी केल्यानंतर मला कळाले की एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला. शनिदेव
निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे 4ही शनिवार येथे यात्रा भरते. शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो हॉटेलला जाण्यासाठी. शिर्डीत उतरल्यानंतर पुन्हा एकदा साईबाबांचं दर्शन घेत आम्ही हॉटेलला रवाना झालो. दिवसभर प्रचंड थकल्याने रूमवर आल्यानंतर माझी अशी काही अवस्था झाली होती. चला मी झोपतो. स्टे ट्यून फॉर द डे 2.